तसंच मारायचं त्याला काय म्हणायचं मग आता? वडिलांनी जागा सामायिक ठेवलं, सामायिक जागा दिला. आतापर्यंत आपण जवळजवळ 4-5 महिन्यापासून प्रयत्न करत होतो शाळेसाठी, की आपल्या शाळेसाठी जागा पाहिजे. त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न केले, पण यातून सुद्धा ज्यांच्यामध्ये दान करण्याची क्षमता असते ती व्यक्ती पुढे येतात. आणि आज जे 5 भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांनी बसवलेली शाळा पुढंच चालू ठेवल्याबद्दल मी शाळेचा मुख्याध्यापक या नात्यानं मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. आज आपल्या घोलेश्वर गावामध्ये तांबेवाडी शाळेच्या विषयासाठी सगळे घोलेश्वरचे ग्रामस्थ इथं जमा झाल्यामुळे तांबेवाडीतील जे आमचे जमलेले लोक आहेत त्यांच्या घोलेश्वर गावच्या वतीनं सगळ्याचं मी स्वागत करतो. शाळेसाठी एक काळाची गरज होती की इथं शाळेसाठी जागा पाहिजे होती. तर या तांबेवाडीच्या सर्व लोकांनी, विशेषतः करून ईश्वर तांबे, खंडा तांबे, साधू तांबे, शंकर तांबे आणि साधू तांबे या सर्व लोक, अंकुश तांबे आणि शंकर तांबे या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज जिल्हा परिषद शाळा तांबेवाडीसाठी 5 गुंठे जागा त्यांनी आपल्या तांबेवाडी शाळेसाठी त्यांनी आज दान केली आहे. आणि यांची एकच मागणी आहे की या शाळेसाठी त्यांच्या वडिलां धोंडीबा साधू तांबे यांचं नाव त्या शाळेसाठी लावावं. त्यासाठी या सर्व तांबे परिवाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या तांबेवाडीसाठी शाळा दिली, कारण ही जागा दिली आणि त्यांनी या मुलांच्या सुखासाठी आणि त्यांची इथे जी मुलं शिकतील त्यांचा आशीर्वाद त्यांना अजरामर मिळेल आणि त्यांच्या वडिलांचं नाव पूर्ण जगामध्ये रोशन होईल. यासाठी मी खंडोबा देवालयाच्या वतीने आणि गैबी समाजाच्या वतीने यांचे मी मागणं मागतो की ह्या शाळेसाठी कुठलीही अडचणी येऊ नये आणि या शाळेसाठी ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. एवढे जे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.